नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत गट ब आणि क पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। यामध्ये सहाय्यक, लिपिक, चालक, प्रयोगशाळा सहाय्यक यांसारखी महत्त्वाची पदं असणार आहे, ज्यासाठी 73,000 पर्यंत पगार उमेदवारांना पदानुसार दिला जाणार आहे। विशेष म्हणजे या पदांसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी एक्झाम देता येणार आहे। महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी नोकरी देखील मिळणार आहे। तर मित्रांनो, कोणकोणती पदं असणार आहे, कशा पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं, कोण कोण अप्लाय करू शकतं, चयन प्रक्रिया म्हणजेच निवड प्रक्रिया कशी असणार आहे, संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स यांच्यामार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जाणार आहे। गट ब आणि क वर्गातील विविध पदं ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरली जाणार आहे। यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज करता येणार आहे। तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने अर्ज करू शकता। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी एक्झाम देता येणार आहे आणि महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी नोकरी देखील दिली जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये प्रशासकीय सहाय्यक, क्लर्क म्हणजे लिपिक, चालक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि सुरक्षा गार्ड यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। प्रत्येक पदासाठी उमेदवारांचं काय वय असायला हवं, किती पगार दिला जाणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी पदानुसार बघू शकणार आहात। मित्रांनो, यामध्ये सर्वाधिक पगार प्रशासकीय सहाय्यक या पदासाठी 73,000 इतका इन हँड उमेदवारांना दिला जाणार आहे, तर सिक्युरिटी गार्ड या पदासाठी 32,000 पर्यंत पगार उमेदवारांना या ठिकाणी मिळणार आहे। आता मित्रांनो, या प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे ते देखील डिटेल्समध्ये वन बाय वन आपण पाहणार आहोत। यामध्ये प्रशासकीय सहाय्यक हे जे महत्त्वाचं पद आहे, या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 55% गुणांसहित कोणत्याही विषयातनं पदवी झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त उमेदवारांकडे वर्ड प्रोसेसिंग, डेटाबेस किंवा अकाउंटिंग क्षेत्राचं नॉलेज असणं देखील गरजेचं असणार आहे। या पदासाठी मात्र संबंधित विषयाचा उमेदवाराकडे 5 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांना सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल, CCS रूलबद्दल नॉलेज आहे, अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। नॉलेज नसेल तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। या पदांसाठी 33 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं गरजेचं असणार आहे। 73,000 पर्यंत पगार उमेदवारांना इन हँड या पदासाठी दिला जाणार आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे क्लर्क म्हणजे लिपिक, हे महत्त्वाचं पद आहे आणि या पदासाठी 50% गुणांसहित कोणत्याही विषयातनं पदवी, टायपिंगचं आणि कम्प्युटरचं नॉलेज उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे। या पदासाठी क्लेरिकल क्षेत्राचा 1 वर्षाचा अनुभव मात्र उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे आणि त्यानंतरच उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे। याही पदासाठी 33 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचं जे पद आहे चालक, या पदासाठी 39,970 इतका पगार इन हँड उमेदवारांना दिला जाणार आहे। लेवल 2 नुसार हा पगार असणार आहे। यासाठी उमेदवारांचं 10वी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून पूर्ण असणं गरजेचं असणार आहे। त्या व्यतिरिक्त ड्रायव्हिंग लायसन म्हणजेच व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन उमेदवारांकडे या ठिकाणी मागितलेला आहे आणि कमीत कमी ड्रायव्हिंग क्षेत्राचा 3 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे। या पदासाठी उमेदवारांचं फिजिकल फिटनेस देखील चेक केला जाणार आहे आणि त्यानंतरच पात्र अशा उमेदवारांना या पदासाठी नियुक्ती दिली जाणार आहे। या पदासाठी जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचं जे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक, या पदासाठी नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट म्हणजेच NTC आणि 2 वर्षाचा इलेक्ट्रॉनिक लॅबचा अनुभव असणं गरजेचं असणार आहे, किंवा ज्या उमेदवारांनी नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेटचा कोर्स केलेला आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स लॅब क्षेत्राचा 1 वर्षाचा अनुभव आहे, अशाही उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे। उमेदवारांना वय जे आहे ते 28 वर्षापर्यंत या पदासाठी असणं गरजेचं असणार आहे। मात्र OBC उमेदवारांसाठी 31 वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता या पदासाठी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, क्लर्क आणि
चालक हे जे 2 पदं या ठिकाणी भरली जाणार आहे. वरती जी 2 पदं मी एक्सप्लेन केली होती ती पुणे या ठिकाणची होती. मात्र ही जी 2 पदं आहे ही कोबड या ठिकाणची आहे. महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी एक्झाम देता येणार आहे आणि महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी नोकरी देखील मिळणार आहे. तर प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमची शैक्षणिक पात्रता चेक करायची आहे आणि त्यानुसार ॲप्लिकेशन करायचं आहे. आता सर्वात शेवटचं जे पद आहे सिक्युरिटी गार्ड म्हणजे सुरक्षा गार्ड हे आहे आणि याही पदासाठी उमेदवारांचं 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. या व्यतिरिक्त फायर फायटिंगचं ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि कम्प्युटरचं नॉलेज उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे. याही पदासाठी संबंधित क्षेत्राचा 3 वर्षाचा अनुभव आणि फिजिकल फिटनेस उमेदवारांचा चेक केला जाणार आहे आणि त्यानंतरच उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. आता मित्रांनो याही पदासाठी तुम्ही बघू शकता उमेदवारांचं वय 28 वर्षापर्यंत असणं गरजेचं असणार आहे. उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करायचा आहे. अर्ज करतेवेळी संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरणं आवश्यक असणार आहे. पुणे, कोबड आणि ओटी महाराष्ट्रातील हे जे लोकेशन आहे हे तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो या पदांसाठी 31 ऑगस्ट 2026पर्यंत तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. आता ज्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन 31 ऑगस्ट 2026पर्यंत आपली जी अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला सर्वप्रथम अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे. अर्जाचा नमुना डाउनलोड केल्यावरती तो संपूर्ण व्यवस्थित भरायचा आहे. तो भरल्यानंतर सर्व आवश्यक ती कागदपत्रे, फोटोग्राफ, सिग्नेचर सर्व गोष्टी व्यवस्थित तुम्हाला अटॅच करायच्या आहे आणि तो अर्जावरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर तो अर्ज तुम्हाला हा जो ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डी NCRA TIFR पोस्ट बॅग 3 गणेश खिंड सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस पुणे या ठिकाणी पोस्टाने पाठवायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहात. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल अशा उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे. दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. आता सिलेक्शन प्रोसिजरच्या बाबतीत तुम्ही बघू शकता या पदांसाठी नेमकी सिलेक्शन प्रोसिजर म्हणजे चयन प्रक्रिया कशी असणार आहे तर त्या संदर्भाचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता. या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे एक PDF तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ओपन होईल. यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम या पदांसाठी उमेदवारांची जे ॲप्लिकेशन आले त्या ॲप्लिकेशनचं स्क्रीनिंग केलं जाणार आहे. त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना स्किल टेस्ट आणि ट्रेड टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे. स्किल टेस्ट आणि ट्रेड टेस्टमध्ये जे उमेदवार क्वालिफाय होईल अशा उमेदवारांना रिटर्न एक्झामसाठी बोलवलं जाणार आहे. रिटर्न एक्झामचा सिलेबस काय असणार आहे त्याचे देखील डिटेल्स आपण सविस्तरपणे पुढे बघणारच आहोत. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वयाची अट चेक करूनच तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे. यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता ज्या उमेदवारांनी रिटर्न एक्झाम क्वालिफाय केली अशा उमेदवारांना इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे. मात्र मुलाखती सर्व पदांसाठी नसणार आहे. ज्या पदांसाठी लेवल 7पेक्षा जास्त लेवलचा पगार आहे त्याच पदांसाठी मुलाखत असणार आहे. बाकी पदांसाठी फक्त स्किल टेस्ट, ट्रेड टेस्ट आणि लेखी परीक्षा उमेदवारांची घेऊन या ठिकाणी निवड केली जाणार आहे. त्याचे देखील डिटेल या संपूर्ण PDF तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण PDF तुमच्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी दिलेली आहे. मित्रांनो अर्ज करतेवेळी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरायची आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर देखील अचूक भरायचा आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबर मार्फत फ्युचरमध्ये TIFR म्हणजेच अणुऊर्जा विभागाकडनं तुम्हाला अपडेट दिले जाणार आहे. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे. बाकी मित्रांनो अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची काही अडचण येत असेल तुम्ही मला डिटेलमध्ये विचारू शकता. सिलेबस देखील प्रत्येक पदासाठी काय असणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या PDF चेक करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.